यानंतर सर्वांनी चेतन महात्म्यासोबत मंगलाचरणामध्ये सामील व्हायचे. प्रेमाने बोला. आत्मा त्रिगुण निरंकार तू करता है जगत का, तू सबका आधार, कण कण में है बस रहा तेरा रूप पार। तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार, घट घट वासी है प्रभु, अविनाशी करतार। दया से तेरी हो सभी, भवसागर से पार। निराकार साकार तू, जग के पालनहार।
महिमा तेरी, दाता परमपार, परम पिता परमात्मा, सब तेरी संतान। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिः, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की। सत्संग जी प्रेमाने बोला। एका मनुष्याला सहजपणे कोणीतरी विचारला, सरळ आणि साधा प्रश्न आहे, काय रॉकेट सायन्स नाही, म्हणजे दिवसाची सुरुवात कधी होते? दिवसाची सुरुवात कधी होते? आता ते काही विज्ञानाने सांगायला पाहिजे का? दिवसाची सुरुवात जी आहे, सूर्य उगवला की दिवसाची सुरुवात. त्या तुमच्या बनेवाडीत काय वेगळं आहे का? आमच्याकडे मुंबईला तर तुमच्याकडे असं काय आहे का? सूर्य उगवतो आणि दिवसाची सुरुवात. सूर्य समजा 6:55 उगवलाय, 6:55. पण ती सगळ्यासाठी दिवसाची सुरुवात नाही ना. ज्याच्या तोंडावरती अजून पण पांघरू नये तो जेव्हा उठेल तेव्हा दिवसाची सुरुवात. महाराज त्याला दिवस तेव्हा दिसणार जेव्हा डोळ्यावर चादर. प्रत्येकाची भक्ती मधली परिभाषा थोडी थोडी वेगळी आहे, थोडी थोडी, पण अंतिम लक्ष जे आहे ना ते एकच आहे. तुम्ही कुठलाही मार्ग अवलंबा, अंतिम लक्ष एकच आहे, ती म्हणजे ईश्वराची प्राप्ती. हे निरंकारी मिशनने नव्याने सांगायची गरज नाही ना, संत जानो कुठल्या ज्योतिषाने सांगायची गरज नाही. आद्य शंकराचार्य एके ठिकाणी म्हणतात की जीवनामध्ये 3 गोष्टी अति दुर्लभ आहेत: मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुषाश्रय. असं म्हटलं जातं की 184 जीव योनी फिरल्यानंतर मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. मानलं आपण, नाही कोण बघायला गेलं, मानतोय ना आपण, मानतो. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर ती मुमुक्ष अवस्था, तहान लागण्याची प्रक्रिया, ती फार महत्वाची. मनुष्याच्या देहामध्ये आहोत, पण ईश्वराला जाणून घेण्याची जी उमग आहे आतून, ती खूप दुर्मिळ आहे. बरं, एखाद्या व्यक्ती त्यातूनही पास झाली, मनुष्याच्या जन्मामध्ये मनुष्य जन्म मिळाला, तहान पण लागली, ईश्वराला पाहण्याची मुमुक्ष अवस्था पण झाली. पण तिसरा जो महत्वाचा भाग आहे की महापुरुषाश्रय, की असा तत्वदर्शी महात्मा सद्गुरु जीवनामध्ये लाभणं, जो ह्या तत्वाचं दर्शन करून देईल.
मगापासून त्याच एका ईश्वरीय तत्वाबद्दल बोललं जातं, ईश्वरीय तत्वाबद्दल. महाराज, प्रचार काय असतो माहित आहे का? प्रचार ना अर्धा खरा असतो आणि अर्धा खोटा असतो. माझं तर एकदम, माझे कन्सेप्ट एकदम, माझे उद्दिष्ट एकदम क्लिअर आहेत. मी म्हणतो सत्याचा प्रचार करायची गरजच काय आहे? जे सत्य आहे ते सत्यच आहे, सत्य सत्यच आहे. ते मध्ये असाच घरी बसलो पण ती एक ऍड चाललेली होती हॉर्लिक्स, आणि मग ती हॉर्लिक्सची ऍड बघितल्या एका माऊलीनं काय केलं की ती ऍड अशी होती, ऍडव्हर्टाईज अशी होती की त्या मुलाला हॉर्लिक्स दिल्यानंतर त्याची उंची 4 फुटाची होती, ती झाली 6 फुटाची. आता ते ऍडव्हर्टाईज मध्ये चाललेलं आहे. जाहिरात बघून कोणी पण असं वाटतं ना की त्याला आपण पण घेऊन येऊया हॉर्लिक्स. ती पण घेऊन आली. 4 महिने झाली तर ते 4 फुटाची 4 फूट 1 इंच पण नाही झाली, नाही झाली. तद्वतच जी जाहिरात असते ना, जाहिरात खोटा माल विकण्याची जाहिरात असते. सत्याची जाहिरात करा, नका करू, स्वीकार करा, नका करू. मी स्पष्टवादी ही गोष्ट सांगतोय. ज्याने स्वीकार केलं त्याच्या जीवनाचं कल्याण, ज्याने नाही स्वीकार केलं त्याने संत जाणून मग त्याच्यासाठी जसं मी विचारायला सुरुवात केली होती ना, अजून ती तोंडावरची चादर नाही निघाली. महाराज, आपण जीवनामध्ये काय गोष्ट कशासाठी करतो, जोपर्यंत त्याची क्लॅरिटी नाही आहे, जोपर्यंत त्याचं उद्दिष्ट कळत नाही, तोपर्यंत महाराज जीवन घ्यायला असंच चालणार. भक्ती म्हणजे वैराग्य आहे, पण फक्त वैराग्याचे शब्द नसले पाहिजेत, मुळात वैराग्य असलं पाहिजे. मी तुमच्या ह्या गावाकडे येताना कालच माझी घाई होती आणि मी माझी बॅग वगैरे भरली, सगळं काय झालं. आमच्याच बिल्डिंग मधलं एक 10-12 वर्षाचं पोरगं, गुजराती समाजाचं होतं. इतर वेळी मला कधीच नाही, कालची घटना ही, कालची ताजी माझ्या समोर आली. मला म्हटलं, अंकलजी प्रणाम. मी म्हटलं इतर वेळी तर हा पोरग कधी मला बोलला नाही, काय नाही, अगदी मस्ती करायचं. मला घाई झाली होती, मला निघायचं होतं, पण तरी पण त्याने त्याची बॉडी लँग्वेज बघितली, त्याची साथ संगत, थोडासा त्याचं हावभाव बघितल्यानंतर मी पण थोडा वेळ थांबलो. म्हटलं बेटा इधर आओ. तर म्हटलं तुम तो कधी मुझे प्रणाम नाही करते, मला कधी नमस्कार तर करत नाही, आज नेमकं काय झालं? तर मला म्हणतो अंकल, मला म्हणतो काका तुम्हाला खरं सांगू का? तर म्हटलं सांग ना. मला ना आता रविवारी म्हणजे उद्या नाही परवा हमारे टीचर ने ना एक स्किट करी है और जिसमें मुझे ना विवेकानंद जी का रोल करना है. त्याला काय करायचंय? विवेकानंदाची भूमिका पाडायची. तर त्याने संत जाणो आपलं चालणं बोलणं असा मस्ती करणारा पोरगा, अचानक त्याच्यामध्ये संत जाणो ते विवेकानंदाचे गुण, मला पण थोडं कमाल वाटली मला त्याची. मी म्हटलं इसके लिए, ह्याच्यासाठी? म्हटलं हाँ इसीलिए तो प्रैक्टिस घर से ही शुरू करता हूं मैं. सासंगत हा ना विषय संपला नाही. मी तशीच बॅग घेऊन गाडीमध्ये बसलो आणि मला तोच विचार माझ्या डोक्यामध्ये होता की फक्त त्या पोराला ना फक्त ती भूमिका रविवारची पार पाडायची, म्हणून त्याला त्या भूमिकेमध्ये उतरावं लागलं. तेव्हा तो ते विवेकानंदाची भूमिका पार पाडेल. मग मी म्हटलं आम्ही सालोसाल किती पिढ्यानपिढ्या सगळं काय करत करत ते संतांचं गुणानुवर्णन करत करत ते संतांचे गुण, ती भूमिका आपल्याकडून का पार पडत नाही?
हा मी माझा इंट्रोस्पेक्ट, मी सगळे भाग्यवान आहेत गावातले, मी खरंच तसं वागत असाल, पण मी माझ्याकडून ते भूमिका अजून पार नाही पडत आहे. सत्संगत एखाद्या गोष्टीचं जोपर्यंत अनालिसिस होत नाही ना, तोपर्यंत त्या गोष्टीमध्ये आनंद नाही प्राप्त होत. नाही ना. सत्संगत एक सद्ग्रस्त माझ्याकडे आले, मला म्हटले, महाराज जरा ना छातीत दुखत होतं, तुम्ही नव्हता, तुम्ही टूरवरती होता, पण डॉक्टरनी मला सांगितलं होतं की जरा एक्सरे काढून घ्या, म्हणून मी एक्सरे काढला, बरेच आणखी रिपोर्ट तयार केले, ECG पण काढला, सगळं काय काढलं. तर जरा डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे, येता का माझ्याबरोबर? तर मी म्हटलं येतो ना. म्हटलं का हो महाराज? नाही, जरा घाबरायलाच होतो डॉक्टरकडे जाताना रिपोर्ट घेऊन. माणूस सत्संगी, दररोज संगत करणारा, इथून भले असेल ते जाणून मोठमोठ्या गोष्टी, शरीर नश्वर आहे, हे आहे, अमुक आहे, तमुक आहे, अरे पण जीवनामध्ये जेव्हा येतं ना, तेव्हा महाराज अवघड काम असतं. मी म्हटलं येतो ना. तर मग संत जाणून आम्ही 6 वाजता तिकडे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलेली होती, आम्ही गेलो. प्रेमानं बोला. डॉक्टर बसले, ती फाईल समोर ठेवली, 15-16 पेजेसचा सत्संग, तो रिपोर्ट. डॉक्टरांची सत्संग सवय असते, एक एक रिपोर्ट बघायचा, हातामध्ये पेन, जे काय पॅरामीटर्स असतात त्याच्यावरती मार्क करायचे, त्यांना जे काय हवं असेल ते. असं करता 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 ते 15-16 पण पान आलं, ते पण त्यांनी असं पलटलं. ते पलटल्यानंतर डॉक्टरने थोडस असं केलं आणि असं डोक्याला हात लावला. असा डॉक्टरने डोक्याला हात लावला म्हणतात, महाराज संपलंच की हो, संपलं की नाही. तो आणखीन जरा भयभीत झाला. तो महात्मा म्हणतो, डॉक्टर काय प्रॉब्लेम आहे का? तर डॉक्टर म्हटला की प्रॉब्लेम तुझा नाही, तुझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, आता हा प्रॉब्लेमचा विषय माझ्यासाठी आहे. म्हटलं सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, तरी तुझ्या छातीमध्ये जे दुखणं आहे ते का थांबत नाही, त्याच्यासाठी आता तो प्रॉब्लेम तुझा नाही राहिला, प्रॉब्लेम माझा झालाय की मी तुला मेडिसिन काय द्यायचं. महाराज एखाद्या गोष्टीचं निदान जोपर्यंत होत नाही ना, नाही निदान होत ना, तोपर्यंत ते जे दर्द आहे ना आतमधलं, तो खिचाव आहे ना, तो तसाच राहतो. मला काय पाहिजे? मला रिपोर्ट नॉर्मल पाहिजे का माझ्या छातीतलं दुखणं कमी झालं पाहिजे? काय पाहिजे? आपल्याला छातीतलं दुखणं कमी झालं. रिपोर्ट इकडे तिकडे होऊ दे. तद्वत संत जाणू भक्ती ही साधू संतांनी तुमच्यानी माझ्यासाठी जी घालून दिली ना, ती कशासाठी? कशासाठी? घरामध्ये सुख यावं, घरामध्ये आनंद यावा, ती माणुसकी यावी, ती मानवता यावी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी संत जाणू ती भक्ती संतांनी आपल्याला शिकवली आहे. पण संत जाणू फक्त आपण रिपोर्टच वाचत निघालोय आतापर्यंत, रिपोर्ट वाचतोय. कृपा करा संत जाणू, साधकाची भक्ती जी आहे ना, ती आकारातून निराकाराकडे जाण्याची असावी. साधकाची भक्ती प्रतिमेकडून प्रत्यक्षाकडे जाण्याची असावी. साधकाची भक्ती सगुणातून निर्गुणाकडे जाण्याची असावी. या भक्तीतल्या पायऱ्या आहेत, पायऱ्या. संत शिरोमणी तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी तो माझ्या हृदयी आत्मा राम. देवळात देव, देवात देऊळ, शोधून पाहे मूळ कैसे आहे. शोधू जाता मूळ, मूळची आपणची खून आहे अनुभवाची. देवरा देऊळ तेथे न रावळ, काळ वेळ तेथे नाही. भावन भक्ती मोक्ष न मुक्ती, दिवस रात्र तेथे नाही. मज बाबाजीने ऐसे केले, आढळ बैसी विले बीजपदी. आता भाग्यवान तेच आहेत की आम्हाला संत जाणू देवळामधला देव बघायचा आहे का देवामधलं देवळ बघायचं आहे, ही जानवाची मेक आहे.
देवळामधला देव बघणं सर्वसाधारणचा विषय आहे, पण देवामध्ये देवळ बघणं ना, तो संतांचा विषय. तिथे बराच वेळा ही गोष्ट सांगितली की ईश्वराला पाहिलं, ईश्वराला पाहता येतं, जाणता येतं. फक्त त्याच्यामध्ये एकच गोष्ट मी थोडी ऍड करतो, थोडी. मला जे महात्मा इथून जे काय वक्ते बोलत होते ते खोटं बोलत नव्हते. ईश्वराला जाणता येतं, ईश्वराला पाहता येतं, ह्याचा धर्म ग्रंथ शास्त्र याचा आधार आहे की चंद्र जेवी भरला अश्वस्त फुलला तैसा म्या देखीला निराकार ज्ञानेश्वर स्वामी. पण फक्त मी एकच गोष्ट सांगेन, जर कोणाला वाटत असेल की मी ईश्वराला चर्मदृष्टीने बघतोय तर ते विधान चुकीचं आहे. ईश्वराला पाहणं हा चर्मदृष्टीचा विषयच नाही. चर्मदृष्टीचा विषय, सूर्याला जसं सूर्याच्या प्रकाशामध्येच बघता येतं ना, तसं ईश्वराच्या ज्ञानदृष्टीने संत जानू ईश्वराला, त्या तत्वाला पाहता येतं. वाम सभे दोन्हीकडे दिसे देवाचे रूपडे, खाली पाहे अथवा वरी जिकडे पाहावे तिकडे. काय मीच बोलायचं का महाराज? हा, तोंडावर चादर आली का? सूर्य उगवलाय का नाही? उगवलाय की नाही? महाराज असं तर ब्लँक चेहरे करून बसू नका, लय अवघड काम होईल मग. हा, की डोळे झाकून या पाहे. हे कोण म्हणतंय? कोण म्हणते? संत जनाबाई म्हणते. तुम्हाला डोळे झाकायला सांगितलं? डोळे झाकून या पाहे, पुढे गोपाळ उभा आहे, अनु रेणू चक्र प्राणी खून झाली दाशी जनी. मी त्याच एका गोष्टीकडे पुन्हा येतोय. संत जनाबाईंना ही का म्हणावं लागलं की डोळे झाकून या पाहे? त्याच्यामध्ये असं म्हटले असते, डोळे उघडून या पाहे, पुढे गोपाळ उभा आहे. कारण मुळात संत जानू ईश्वराला पाहणं हा ह्या चर्मदृष्टीचा विषय नाही. त्याला केवळ आणि केवळ ज्ञानदृष्टी असते, आणि ती ज्ञानदृष्टी केवळ संत जानू सद्गुरू देतात. संगत एका गावामध्ये एक कुटुंब होतं, आणि त्या कुटुंबातलं एक 10-12 वर्षाचा मुलगा सत्संगत 6वीला शिकत होता. रिझल्ट लागला 6वीचा, आणि पळत 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 सत्संगत आपल्या वडिलांकडे आला. म्हटला, बाबा पैकीच्या पैकी मार्क मिळालेत मला सगळ्या विषयांमध्ये. माझ्यासारखा हुशार विद्यार्थी कोणी नाही. ह्याच्या पुढं माझी शाळा बंद, ह्याच्या पुढे मी काही शिकणार नाही. आता संत जानू थोडं वडिलांना पण चिंता पडली. हो, भले ठीक आहे, 6वीला पैकीच्या पैकी सगळ्या विषयात मार्क पडले, हुशार आहे, सगळं काय ठीक आहे. तो वडील संत जानू मुलाला पुन्हा सांगतात, बाळा तुला खरं सांगू का, ही 6वी जी आहे ना त्याला काही महत्व नाही रे. कमीत कमी ह्या कवटे मंकाळच्या पतपेढीमध्ये जरी कामाला लागायचं असेल ना, तर कमीत कमी शिक्षण 10वी तरी पाहिजे. 6वीला काही महत्व नाही. आता ते मुलगा सत्संगत पहिला एकदा ऐकतो, दोनदा ऐकतो, तिसऱ्यांदा ऐकतो. वडील पुन्हा सांगतात 6वीला काही महत्व नाही, 6वीला काही महत्व नाही, 6वीला काही महत्व नाही. ते मूल चिडतं. ते मूल संत जानू वडिलांना म्हणतं, मला बाबा एक गोष्ट सांगा, जर 6वीला काही महत्व नाही, 6वीला काही महत्व नाही हे तुम्ही म्हणताय ना, तर मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की महाराष्ट्र सरकारने 6वी ठेवायचीच कशाला, डायरेक्ट 10वी ठेवायची ना, ज्याला महत्व आहे त्याला. कशाला 6वी ठेवायची? तर वडिलांना पुन्हा सांगायला लागतं, बाळा ज्या बालवाडीमध्ये मुळाक्षर काढायला शिकलास ना, ती बालवाडी पण महत्वाची, पहिली पण महत्वाची, दुसरी पण, 6वी पण, आणि 10वी पण, सगुण पण महत्वाचं. जोपर्यंत सगुण नाही ना, तोपर्यंत निर्गुणाचा सत्संगात ओढा नाही लागणार.
अरे जोपर्यंत तुम्ही आकाराशी नाही जोडत ना तोपर्यंत निराकारापर्यंत नाही पोहोचू शकत. सगुणाचा ओढा पाहिजे निर्गुणापर्यंत जाण्याचा, आकार पाहिजे, प्रतिमा पाहिजे, तेव्हा प्रत्यक्षाकडे जाता येईल. पण एकदा का 10वीला गेल्यानंतर जर त्या मुलाला तुम्ही सांगितलं की बाळा दुसरीचं पुस्तक काढून वाचणार का होतो, तो म्हणणार माझा हा पार्ट ओव्हर आहे, मी हे कंप्लीट केलेलं आहे, आता मी 10वीला आहे. ह्या भक्तीच्या पायऱ्या आहेत. जी पूर्वीची जी देवळं आहेत ना ती पायरीशिवाय देऊळ नव्हतं. आता मुंबईमध्ये ते कॉम्प्लेक्स बांधतात, आमच्या इथे सगळं काय होतंय, एखादं देऊळ देतात तिकडे देण्यासाठी, ती गोष्ट ही ऍक्च्युअल विडंबना. पण त्याला ठीक आहे, त्या गोष्टीशी आपल्याला जायचं नाहीये. पण पुरातन जी देवळं रावळ आहेत ना त्या ज्या पायऱ्या आहेत, तुम्ही कधी बघितलं का? त्या पायऱ्या वर चढून झाल्यानंतर संत जानू ते जो मंदिर, ज्या मंदिरामध्ये आपण जातो ना त्याची हाईट अशी कमी असते, तिथे तुम्हाला वाकूनच जायला लागतं की नम्र झाला भूता त्यांनी कोंबिले, नम्र व्हायला लागतं. छाती काढून महाराज भक्तीचं काम नाही, ज्याला छाती काढायची आहे ना त्याचं काम. प्रेमाचा विषय आहे महाराज, प्रेमाचा. ज्याच्यामध्ये प्रेम आहे ना त्याच्यामध्येच भक्ती असते. आणि एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये अभिमान आहे, अभिमान त्याच्याकडून भक्ती कधीच होणार नाही. हे लिहून घ्या तुम्ही, लिहून. रामलीला मैदानावरती जेव्हा दसरा साजरा करतात ना तेव्हा तिकडे कार सेवा लागते. 2-2, 3-3 महिने 2-2, 3-3 महिने त्या रावणाला उभं करण्यासाठी जातात. कितीतरी कारपेंटर लागतात, कितीतरी मटेरियल लागतं. असं म्हटलं जातं की जितका रावण मोठा तितका संत जानू दसऱ्यामध्ये जल्लोष असतो. मग माझ्या मनामध्ये थोडासा एक थॉट आला, एक विचार आला, अरे जर एवढं 3 महिने मेहनत करून रावणाला उभं करायचं, कशासाठी करायचं? जाळायला. जर रावणाला जर आपण उभाच केला नाही तर जाळण्याचा प्रश्न येईल का महाराज? म्हणजे रावण पण उभा आपणच करायचा आणि मशाल घेऊन पण आपणच जायचं. संगत, आज हे मनुष्याची जी विजन आहे भक्तीकडे बघण्याची ती थोडीशी बदलायला हवी, थोडीशी. जोपर्यंत संत जानू तो विजन आपण ती बदलत नाही तोपर्यंत केवळ संत जानू ये रे माझ्या मागले असंच होणार. विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटले की गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध आहे ना तो कोणी लावला? हे दिस इज ओनली फॉर यंगस्टर्स. मला सांगितले तर यंगस्टर्स पण आहेत, युवा मंडळी पण. त्याचा शोध लावला न्यूटनने. कोणी लावला? सरळनी साधा शोध आहे. झाडावरचा पडलेला आंबा खालीच पडणार ना, त्याच्यामध्ये काय आणखी काही सायन्स होतं का? नाही, बरोबर. तर विवेकानंदजी पुढे जाऊन म्हणतात, जर समजा न्यूटन जर जन्मालाच आला नसता, न्यूटन जर जन्मालाच आला नसता तर झाडावरचं फळ काय वर गेलं असतं का? ते अगोदर पण खालीच पडत होतं आणि आता पण खाली. मग न्यूटनची महत्ता कशासाठी? फक्त तीच व्यक्ती जाणू शकली आणि म्हणून तिने शोध लावला. तद्वत सद्गुरू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ना केवळ तेच करतो. तत्व हितच आहे महाराज, फक्त तो एक्सप्लोर करण्याचं काम करतो, प्रगट करण्याचं काम करतो. ज्या तत्वाचं संत जानू प्रगटीकरण होतं ना तिथे मग सगळं काही समजतं, सगळं काही, सगळ्या विद्या. संसार करा ना महाराज, कोण नाही म्हटलंय तुम्हाला. पण एक लक्षात ठेवा, संसारातला ना सार घ्या, सार. पण आपण नेमकं काय करतो? उलट करतो. आपण सार घेतो. ज्याने सार घेतला त्याच्या जीवनामध्ये सुख आहे आणि ज्याने सार घेतलं त्याने दुःख आहे. आपल्याला काय पाहिजे? सुख पाहिजे का दुःख पाहिजे? अहो, संतांची परिभाषा अशी असते ना, ज्यांनी संत जानू होळीच्या उत्सवामध्ये पण दिवाळी करावी, दिवाळीच्या उत्सवामध्ये पण होळी करावी. स्मशान शांतता असं तर नाही म्हटलं,
ते पण संत जानू संतांनी अनुभवले. संतांनी त्या वैराग्याची परिभाषा ना, असं मी म्हणत नाही की येत नाही, येते, सगळ्यांना येते. तुमच्याकडं एखाद्या वेळी एखादी प्रेत नदीवरती जाळायला घेऊन जात असतील, आमच्याकडे स्मशानामध्ये जातात. हे मी पण अनुभवलं. तो काय सीन असतो, खाली सात्संगातील लाकडं रचली जातात, त्याच्यावरती ते प्रेत ठेवलं जातं, शव ठेवलं जातं, पुन्हा त्याच्यावरती लाकडं रचली जातात. हे सगळं करता करता आपण आपल्या उघड्या डोळ्यानं बघत असतो. थोडं वाटत असतं, आपण स्वतःला तिकडे ठेवतो, पण आपलं पण असंच होणार वाटतं. मला वाटतं पण त्यामधलं ते लाकूड ठेवता ठेवता एक लाकूड असं असतं ना, एक लाकूड की रोज त्या माणसाचा तो चेहरा झाकतो. आणि जेव्हा ते चेहरा झाकला जातो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं वैराग्य प्राप्त होतं. तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता हा चेहरा दिसला नाही, ह्याच्या पुढं हा चेहरा नाही दिसणार. पण ते वैराग्य संत ज्ञान त्या स्मशानापुरतं असेल ना, तर चिंतेचा विषय. जसं ते जाळून बाहेर आलं, काय झालं सातबाऱ्याचं, कोर्टातलं झालं का? काय करता त्या वैराग्याला? त्या चौकटीच्या आतमधलं वैराग्य नसावं. संतांनी संत जानू वैराग्याचं जीवन जगलं ना, ते निरंतर जगले, निरंतर. सात्संगत भगवान गौतम बुद्ध ज्यांच्याबद्दल बरंच काही बोललं जातं, त्या तत्वाबद्दल बोललं जातं, त्या शून्याबद्दल बोललं जातं. खूप मोठमोठे फिलॉसॉफर आहेत, त्यांनी संत जानू त्या शून्याला प्रकट केलं, ह्या तत्वाला प्रकट केलं. त्यांचा एक अनुयायी होता, भक्त होता, खूप सेवा केली त्यांनी. आणि त्याचं केवळ ध्येय फक्त एवढंच होतं की मला त्या शून्याचं दर्शन व्हावं, मला ते तत्व कळावं. तत्व आपला हा विषय मगातपासून केवळ त्या ईश्वरीय तत्वाचा चाललाय. मला ज्याला हे तत्व सापडलं त्याच्या जीवनाचं सुरू झालं. ज्ञानेश्वर माऊली एके ठिकाणी म्हणतात, कशी बोटाने दाखवू तुला हे तत्व, बोटाने कसं दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. ज्या ठाई चळे ना ढळे, हे तत्व चढत पण नाही, ढळत पण नाही. महाराज, असं जर तत्व तुम्हाला सापडलं असेल ना, तुमच्यासारखे भाग्यवान कोणी नाही. ज्या ठाई चळे ना ढळे, आकळता कुणा ना कळे, हे विश्व जयाच्या सत्तेने चाले, कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या. महाराज, भक्तीला विद्वत्तेचा विषय नाही. ज्याला विद्वत्ता करायची असेल त्याने भक्ती करू नये. बाबा शेंशाजी असं म्हणायचे की महाराज संगतला येताना, तर ज्या संगतमध्ये येतात तिकडं ना, जोडे तिकडे तुमची चपला उतरवता ना, तिकडं तुमची अक्कल, तुमचं शहाणपण सगळं तिकडंच सोडा. खाली होऊन या, रिक्त होऊन या, रिक्त. आणि आज आहे ना, नवीन सज्जन जर रिक्त म्हणून इथे बसले असतील ना, त्यांच्या जीवनाचं आज सोनं होणार, ही गॅरंटी आहे आपली. रिक्त रिक्त. कारण ज्या पात्रामध्ये काही नसतं ना, त्याच्यामध्ये भरण्याची काहीतरी उमेद असते. कोरी पाटी असते ना महाराज, त्याच्यावरती सहज लिहिता येतं. पण आपली पाटी केवढी भरलेली असते ना, ते पुसता 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 ती कोरी होतच नाही, जीवन संपून जातं. पण पाटी जी आहे ती कोरी होत नाही. कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. ज्या ठाई चळे ना ढळे, आखळता कुणा ना कळे, हे विश्व जयाच्या सत्तेने चाले, कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. पुढे त्याने म्हटले की मागे पुढे सवे हसते. हे तत्व कसं आहे? मागे पण आहे. हे तत्व कसं आहे? पुढे पण आहे. मागे पुढे सवे हसते, तुझ्या पायाखाली तुडविते, तुझ्या दृष्टी पुढे दिसते का, कशी बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या. हे तत्व कसं आहे? मागे पण आहे. हे तत्व पुढे पण आहे. आणि जेव्हा जेव्हा मी चालतो ना, आपण चालतो ना, तेव्हा हे तत्व, ईश्वरीय तत्व
तुमच्या पायाखाली तुडवलं जातं आणि तुझ्या दृष्टी पुढे दिसते का? तुझी दृष्टी कुठे पण कर, उजवीकडे कर, डावीकडे कर, वरती कर, खालती कर, काही दिशेला तुझी दृष्टी कर, हे तत्व तुला दिसलंच पाहिजे. असा सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये असला तर तुमच्यासारख्या भाग्यशाली कोणी नाही. आणि म्हणून मग शेवटी असं म्हटलं की ही खूण का ओळखून घ्यावी, ही खूण, ही तत्वाची खूण, ही खूण का ओळखून घ्यावी, गुरुपुत्राची यवनी पुसावी, ही खूण सांगी तली ज्ञान देवी, कसे बोटाने दाखवू तुला हे अनुभव. महाराज, भक्ती हा ना अनुमानाचा विषयच नाही. भक्ती हा केवळ आणि केवळ अनुभवाचा विषय आहे. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी, एक तरी बोली अनुभवा. आणि त्या अनुभवाला ना शब्द लागत नाही. अहो, एखाद्या गुंग्याच्या, ज्याला बोलता येत नाही मुक पोरग, त्याच्या हातावरती एखादं गुळ ठेवल्यानंतर गुळ चाखल्यावरती ना त्याला बोलता येत नसतं की गुळ गोळ लागला, गुळ गोड होता, त्याला सांगता येत नाही, बोलता पण येत नाही, पण फक्त त्याचा चेहरा हसरा दिसतो. तत्वतच त्याच्या जीवनामध्ये ज्ञान आलं ना, ज्याच्या जीवनामध्ये ईश्वरीय तत्व आलं ना, त्याचा चेहरा तुम्हाला 4 चौघांपासून उठून दिसणार. हे लक्षात घ्या. ज्याच्याकडे ब्रह्मज्ञान आहे चेहरा वेगळा दिसणार. तर ह्याच तत्वाचं दर्शन करण्यासाठी ते अनुयायी होता गौतम बुद्धांकडे आला. म्हटला, मला ते शून्याचं दर्शन करायचंय, मला तत्वाचं दर्शन करायचं. तर गौतम बुद्ध सहज म्हणतात, काय करणार करून? खूप तप असतो त्याच्यामध्ये, खूप त्याग असतो. वाघिणीचं दूध आहे सोन्याच्या पात्रामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो ना. महाराज, भक्ती आहे ना, जसं संत शिरोमणी तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात की त्याला पाहिजे जातीचा, येडा गाबळाचं काम नाही महाराज भक्ती करेल. का म्हटले की कावळा हौसेने पळाला परी तू जातीवरी गेला, खाऊन या दूध भात चोच बुडवी नरकात. ज्या चोचीने ना, त्या चोचीने दूध भात खाल्लेला असतो, त्या चोचीने तो विष्ठा पण उचलायला कमी करत नाही. या सगळ्या गोष्टीतून जोपर्यंत बाहेर येत नाही ना, तोपर्यंत तत्वाचं दर्शन घेऊन करणार काय? त्याने खूप विनवण्या केल्या, मुमुक्ष अवस्था प्राप्त झाली. माझा प्राण कंटाळशी आला असं म्हणतोय, मला द्या. त्याची ती अवस्था बघून आहे ना, गौतम बुद्ध म्हटले की ठीक आहे. एका दालनामध्ये गेले, तिथं दोघंच झाले. म्हटलं, मी तुला प्रश्न विचारेन, त्या प्रश्नाचं उत्तर तू मला द्यायचं. म्हटलं, विचारा ना प्रभू, मी सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायचं. गौतम बुद्धांनी पहिला प्रश्न विचारला. म्हटले, मला एक सांग, आज तुझ्या जवळ सगळ्यात काय आहे? त्याने आजूबाजूला बघितलं, विचार केला. म्हटलं, प्रभू, कोणच नाही, फक्त तुम्ही माझ्या जवळ आहात. फक्त तुम्ही माझ्या जवळ आहात. ह्या खोलीमध्ये फक्त तुम्ही आणि मीच आहे, तुम्ही माझ्या फक्त जवळ आहात, अजून कोणी जवळ नाहीये माझ्या. गौतम बुद्ध हसले. म्हटले, अजून विचार करणार, माझ्याही पेक्षा अजून काही जवळ आहे, माझ्यापेक्षा अजून काही जवळ. तुम्ही बसलेले आहे ना, त्या स्थितीमध्ये जायचं आहे, त्या स्थितीमध्ये जायचं, त्या अवस्थेपर्यंत जायचं. म्हटले, माझ्यापेक्षाही अजून जवळ काय? तर आपला विवेक जागृत करून म्हणतो, म्हटलं, प्रभू, तुम्ही आणि मी, ही मध्ये हवा चालली ना, ही हवा, ही त्याच्यापेक्षाही जवळ आहे. पुढे ते म्हणतात, त्या हवेपेक्षा पण अजून जवळ काय आहे तुझ्या? त्याला कळेना, तो अजून विचार करतो. म्हटलं, हे हवेपेक्षा जवळ आहे ना, जी मी जी वस्त्र परिधान केलेत ना, ही वस्त्र जी परिधान केलेत ती त्या हवेपेक्षाही जवळ आहे. गौतम बुद्ध पुन्हा विचारतात, त्याच्यापेक्षा अजून काही जवळ आहे? संत जानू पुन्हा तो विचार करायला लागतो.
तो म्हणतो मी हा श्वास घेतोय ना, हा श्वास घेतोय सोडतोय, या कपड्यांपेक्षा पण हे जवळ आहे म्हणजे. पुन्हा त्याला विचारतात की ह्याच्यापेक्षा अजून काय जवळ आहे. तो म्हणतो ह्याच्यापेक्षा ज्या श्वासामधून जी हृदयाची स्पंदन येत आहेत ना बाहेर, ती त्याच्यापेक्षा जवळ आहे. गौतम बुद्ध पुन्हा विचारतात त्या स्पंदनापेक्षा पण अजून जवळ काय. म्हटलं तेव्हा आता काहीच नाही राहिलं ते फक्त शून्य. आता काहीच नाही राहिलं. अरे म्हटलं जे काही नाही राहिलं ना तेच तत्व आहे. जे काही नाही राहिलं ना, दिसेना जनी तेच शोधून पाहे. जगामध्ये जे ह्या दृष्टीला पाहता येत नाही, समर्थ रामदास स्वामी की दिसेना जनी तेच शोधून पाहे. बरे पाहता गुज तेथेच आहे. तिथंच गुज आहे, जीवनातलं गुह्य तिथंच आहे. करे घेऊ जाथा कदा आढळेना. या हाताने हे तत्व नाही सापडत. करे घेऊ जाता कदा आढळेना. जनी हे कसे कोण दाटले ते कळेना. जय जय रघुवीर. महाराज लय ढिल्ले बाबा तुम्ही. अरे जय जय रघुवीर. अहो समर्थांना मानणाऱ्या पैकी आहोत की आपण. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या पैकी आहोत, आहेत की नाही. समर्थ रामदास स्वामी त्यांचे गुरु एक विष्णुदास पांगनीस, ज्यांनी संत शिरोमणी तुकाराम महाराजांची भूमिका केली होती. ही गोष्ट ऐका, गुगल करा जाऊन आता घरी. तर जेव्हा तो पिक्चर इतका फेमस झाला, पण ते ऍक्टिंग करता करता त्या भूमिकेमध्ये करता करता ते स्वतःला संत शिरोमणी तुकाराम महाराज समजायला लागले. तो पिक्चर असा चालला, तो इतका चालला आणि मानधनासाठी तो डायरेक्टर जो आहे ना, प्रोड्युसर होता, त्यांच्याकडे गेला. विष्णुदास पांगनीस त्यांचं नाव. म्हटला तुमची भूमिका खूप चांगली वाटली, हे मानधन घ्या. तर तो म्हणतो शिवाजी राजांचा मी नजराना आहे ना, तो परत पाठवला होता. हे कसलं मानधन तुम्ही घेतलंय. संत जानू तो प्रोड्युसर होता, त्याला असं वाटलं हा मला हिनवतोय. म्हटलं तुला अजून काही जास्त पाहिजे का. अरे हे सगळं विष आहे, विष हे माझ्या काय कामाचं नाही. नंतर खऱ्या अर्थानं कळलं की तो खऱ्या अर्थानं संत शिरोमणी तुकाराम महाराज झाला होता. फक्त पिक्चर करता करता संत जानू ती भूमिका करता करता रायगडावरती जेव्हा संत जानू ते पूर्ण प्रांगण आहे, आज पण जा त्या रायगडावरती ती संरचना केली. कुठले होते इंजिनियर्स त्यावेळी, ज्याला वेव्ह फ्रिक्वेन्सी म्हणतो ना. राजाचं न्यायालय संत जानू असं होतं की त्या गाईड आम्हाला जो मार्गदर्शन होता त्याने सांगत होता, त्या कोपऱ्यावरती ह्या चौथऱ्यावरती 10,000 लोक एके ठिकाणी बसायचे. तिथं राजे यायचे आणि राजे आपला न्याय द्यायचे. त्या कोपऱ्यावरती गेला त्याने असं माचीस पेटवली, माचीस, आणि खरंच राजांच्या इथपर्यंत आवाज यायचा. किती जाणता राजा होता तो, की माझ्या न्यायातून जर काही मी चुकी केली ना, तर थोडी जरी कुजबूज लोकांकडून जर झाली तर ती मला ऐकण्यापर्यंत यावी, माझ्या कानापर्यंत पडावी आणि त्याच्यातून माझा न्याय बदलावा, असा जाणता राजा होता की नाही महाराज. आणि ती जी रचना केली ना, त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुलकर. ते गेले राजांजवळ, त्यांनी बोलवलं, म्हटले तुम्ही आज एवढं काय सगळं केलंय ना, इतकं मोठं, तर का आज पण तुम्ही जर रायगडावरती गेलात तर जेव्हा हवेचा झोत येतो ना, त्या हवेच्या झोताबरोबर, ज्याला वेव्ह फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो ना, तसा रेडिओ कसा चालतो, रेडिओ 92.7 91.1 कधी माहित नाही ना आपल्याला, फक्त तेवढंच माहित आहे फ्रिक्वेन्सी मॅच करायची. पण त्याच्या मागचं सायन्स काय आहे, सायन्स तरी समजून घ्या ना महाराज. हेच सायन्स होतं. आणि त्याच्यानंतर मग संत जानू ते इंदुलकर आले, हिरोजी इंदुलकर, असे नसमस्तक ज्यांनी घडवलाय महाराष्ट्र हा.
असाच नाही घडला महाराज महाराष्ट्र, असाच नाही. स्वतःचा तप आणि त्याग करून हा महाराष्ट्र घडलाय. आणि त्याच्यानंतर असे हात जोडून म्हटले तू माग, तुला काय हवंय ते. तू एवढं सगळं केलंस ना, तू माग म्हणे तुला काय पाहिजे ते. तो म्हटला राजे, ज्या सिंहासनावरती तुम्ही बसताय ना, त्या सिंहासनाखाली एक फक्त माझं नाव लिहा आणि तुमचे पाय जिकडे चरण असतील ना, त्या चरणाच्या खाली माझं नाव पाहिजे. आज पण तुम्ही रायगडावरती गेला ना, ते लिहिलेलं आहे की सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंगलकर. तिकडे आज पण लिहिलेलं आहे. मावळे असे तर नाही झाले महाराज, नाही झाले. अरे फक्त जर छावा बघूनच जर तुमच्यामध्ये रक्त उसळत असेल ना, तर मग अवघड आहे, चिंतेचा विषय आहे, खूप चिंतेचा विषय. एखादं चित्र बघितल्यानंतर संत जानू माझ्यातली जी भावना जागृत व्हावी, नाही. पुन्हा त्याच संतांच्या अवस्थेमध्ये, अरे स्मशानामध्ये गेल्यानंतर पण दिवाळी करावं महाराज, ही अवस्था आहे. आणि ही अवस्था ज्याने सत्संगत प्राप्त केली ना, त्याच्या जीवनाचा संत जानू नाही. मी माझ्या अवस्थेला सोडलंय आता, 35 मिनिटं झाली. तर फक्त हीच एक प्रार्थना की एकच लक्षात ठेवा की महावैष्णव संत शिरोमणी तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात की आम्ही नेनो कुंकू कान. सद्गुरूचं लक्षण आहे, आम्ही नेनो कुंकू कान, नोहे एकांतीचे ज्ञान. जो देव न दिसे ह्या डोळा, जो देव न दिसे हा डोळा, तो देव दाखवू सकळा. आमचं मेन उद्दिष्ट जे आहे, आणि केवळ आमचंच नाही महाराज, हे निरंकारी मिशनचं उद्दिष्ट नाहीये. अरे हे तर उद्दिष्ट ज्ञानोबारायांचं होतं, जेव्हा पसायदान दिलं की आता विश्वात्मके देणे येणे मागितले तोषावे तोषुनी मध्ये द्यावे पसायदान. नुसतं महाराष्ट्रासाठी नाही मागितलं ना, त्यांनी विश्वासाठी मागितलं. आज संत जो असतो तो केवळ एका राज्यापुरता सीमित नसतो, तो पूर्ण विश्वात्मक देवासारखा सगळीकडे. या संत जानू जाताना फक्त एकच गोष्ट सांगेल की प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ती गोष्ट त्याच वेळी घडायला हवी, ती गोष्ट त्याच वेळी घडायला हवी. आणि त्या गोष्टीची किंमत वेळ निघून जाण्यापूर्वीच कळायला हवी, वेळ निघून जाण्यापूर्वी कळायला हवी. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात तोपर्यंत समजा वेळ तुमच्याकडे. आणि जेव्हा खाली 4 आणि तुम्ही वर असाल निवांत ना महाराज, तेव्हा मग सगळं संपलं, सगळं संपलं. सत्संगत एकच पुनश्च तुमच्या चरणावरती करबद्ध प्रार्थना की या तत्वाचं, या ईश्वरी तत्वाचं तुम्ही दर्शन करून घ्या. आणि मग आहे ना, कुठलंही शास्त्र ग्रंथ उघडा आणि फक्त ना तुम्ही ताळाबंद करा की जे काही हितून मिळालंय ते खरं आहे का खोटं आहे. सत्याचा प्रचार, जसं मी विषयाला सुरुवात केली, तर सत्याचा प्रचार करायची गरज नाही. पण फक्त काय होतं माहित आहे, त्या सूर्याच्या समोर जेव्हा थोडस संत जानू ते थोडं बादल ढग येतात ना, ढग थोडासा सूर्याचा प्रकाश येत नाही. पण जेव्हा मग जयद्रथ आणि अर्जुन तो प्रसंग आठवतो ना, मग ह्याच्यामध्ये ती ताकद आहे. ते जे ढग आलेले आहेत ना, थोडस बाजूला करतो हा आणि सूर्याचा प्रकाश देतो. फक्त इच्छा तुमची असली पाहिजे की मला त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये राहायचं आहे, त्या ईश्वराच्या प्रकाशामध्ये राहायचं आहे. मला ती मुमुक्षावस्था, मला ती तहान ही संत जानू तुमच्यामध्ये लागली पाहिजे. हीच एक अशी प्रार्थना. प्रेमानं बोला. धन्यवाद. यानंतर धुनून आजच्या भक्ती संघासन. प्रेमाने बोला. ज्याही नवीन भाविकांना ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आहे त्यांनी सत्संग हॉलमध्ये
सत्संग हॉलमध्ये जाऊन बसायचं आहे आणि त्यानंतर प्रसंगीची सोय केली. प्रेमाने बोला. तेरी ओट सहारा तेरा तन मन गोल घुमावा कहे अवतार दिव्याती गुण गावा कहे सविंदर हरदेव जी महाराज की जय.
संतजनो प्रेमाने बोला. वेळ पुढे चालली, मग वेळ चुकतो, मग खेळ वाढतो, पण तसं काय आता करायचं नाही, कारण आधीच पण शक्य आहे. प्रेमाने बोला. टाइम टू टाइम. यानंतर अरुण भोसले सर अल्पशा विचारांची सेवा घेतील. तदनंतर सातारा मधले एका रायजा देवांची सुंदर अशा विचारासाठी प्रेमाने बोला. संतजनांनो प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. संतजनांनो सुंदर असा माहोल आणि एका निरंकार प्रभू परमात्म्याची चर्चा. कारण ही चर्चा ज्या वेळेला कानावर पडते त्यावेळेला खऱ्या अर्थानं माझं जीवन, माझा प्रवास हा योग्य ट्रॅकवरती आहे याची पोचपावती इथे मिळते. आणि म्हणून ज्या गोष्टी या ठिकाणी मी माझ्या जीवनामध्ये दाखल करण्याचा प्रयास करत राहतो, कारण अध्यात्म फक्त काही निरंकारी मिशनच फक्त शिकवतं असं नाही, भक्ती फक्त निरंकारी मिशनच शिकवते असं नाही, तर विविध संप्रदाय सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी भक्ती शिकवते. भक्ती मार्गावरती चालण्याचे धडे या ठिकाणी प्रत्येक संप्रदाय या ठिकाणी देत असतात. पण एक पाऊल पुढे टाकून हे निरंकारी मिशन या प्रभू परमात्म्याची ओळख करून देऊन या प्रत्यक्ष देवाला पाहून खऱ्या अर्थाने त्याची भक्ती करा आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थाने त्या गोष्टीला अनुसरा, हे सांगण्यासाठीच या ठिकाणी ही संत या ठिकाणी उपस्थित आहे. संतजनांनो आज जर आपण बघितलं तर सामाजिक जी चित्रविचित्र अशी जी परिस्थिती आज निर्माण होऊ पाहते, अशा या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं माणूस माणसामध्ये आहे का हे प्रश्न निर्माण होण्याचं, कारण त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. कारण सद्गुरु माताजींनी सुद्धा सुंदर असा संदेश दिला कि इस तंत्रज्ञान के युग में इंसान अपनी इंसानियत खो बैठा है. कारण टेक्नॉलॉजीचं युग आहे, पण या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये खऱ्या अर्थानं माणसानं आपली माणुसकी, प्रगती निश्चित आहे, विज्ञान निश्चित प्रगती करत आहे, पण एका बाजूला प्रगती होत असताना दुसऱ्या बाजूला जी अधोगती होत चाललेली आहे, ही अधोगती मात्र रोखणं फार मुश्किलचं होऊन चाललेलं आहे. 2014 मध्ये अमेरिकेमध्ये एका विषयावरती सर्वे झालेला होता आणि तो विषय आता ऐकल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रश्न पडेल आणि मनात एक शंका निर्माण होऊन जाईल की याच्यावरती कसा काय सर्वे होऊ शकतो. तो सर्वे होता मैत्रीमधील मंदी. विषय कोणता होता? मैत्रीमधील मंदी. आता मंदी सगळीकडे येते, प्रत्येक क्षेत्रामध्ये मंदी असते, चढ उतार असतात. काही ठिकाणी पठारावस्था असते, काही ठिकाणी तेजी असते, काही ठिकाणी मंदी असते. त्या गोष्टी सगळीकडे चालत असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. पण मैत्रीमधील मंदी, ही मंदी कशी येऊ शकते? संतजनांनो अमेरिकेमध्ये हा सर्वे झाला 2014 मध्ये. आज जवळ साधारणतः 11 वर्ष झालं. तर जी अवस्था अमेरिकेमध्ये होती त्याच्या 4 पटीनं मैत्रीमध्ये मंदी आलेली या ठिकाणी त्यांना जाणवायला लागली. आता मैत्री नेमकी, कारण आपल्याला माहित आहे की आपला कोणतरी जवळचा एखादा सखा असावा, एखादा मित्र असावा, कोणतरी एक चांगला दोस्त असावा की ज्याच्याकडं मला माझे असणारे जे काही प्रश्न आहेत, माझ्या असणाऱ्या समस्या असतील, माझे सुखदुःख असतील, मी इतरांना सांगावी, त्याला शेअर करावीत आणि त्याच्याकडून त्याचं सोल्युशन घ्यावं. संतजनांनो असे मित्र अमेरिकेमध्ये नाही. घरातलं चित्र बघितलं तर ताट या ठिकाणी वाढून घेईल आणि टीव्हीकडे त्याचं तोंड असेल आणि घरच्यांच्याकडे त्याची पाठ असते. आई वडील एका बाजूला बसले, आई एका बाजूला असते, वडील एका बाजूला असतात, प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतात. एकमेकाशी असणारं संभाषण पूर्णपणे तिथलं संपून गेलेलं आहे. आणि याची चिंता अमेरिकेलाच नव्हे तर जगातल्या प्रत्येक राष्ट्रामध्ये ही चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तो प्रश्न निर्माण झालेला आहे. आता विचार करा, जे भारतामध्ये आमच्या आहे का? भारतामध्ये जर त्याचा सर्वे झाला तर याच्यापेक्षा कितीतरी पटीनं भारतामध्ये ती अवस्था आज निर्माण होऊ पाहते. आणि मग या अवस्थेला जर फुलस्टॉप द्यायचा असेल तर संतजनांनो या आध्यात्मिक क्षेत्राशिवाय या ठिकाणी पर्याय नाहीये. आणि म्हणून मिशनमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो, नेहमी अनुभव घेतो आपण, ज्यावेळेला संत महापुरुष या ठिकाणी मला भेटतात
त्या संत महापुरुष भेटल्यानंतर असणारा जो आनंद आहे ना, तो आनंद खऱ्या अर्थानं मला प्राप्त होतो आणि मग माझी सुख दुःख त्याच्याकडे या ठिकाणी मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. कारण माझा जवळचा माणूस कोण आहे, कारण नात्यातली माणसं आज पाहतो आपण, नात्यातली माणसं धोका देणाऱ्यामध्ये कोण पहिला असेल तर नात्यातली माणसंच पहिल्यांदा धोका देतात. पण संत महापुरुष या ठिकाणी कुणाला धोका देत नाहीत, एकमेकाला सहकार्य करतात, एकमेकाला मदत करतात, एकमेकांच्या मध्ये असणारी जी भावना आहे ना, ती भावना त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण होत राहते. जी चांगली भावना, जी माणुसकी जपणारी भावना आहे ना, ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. आज गुरुने आम्हाला तेच सांगितले आणि म्हणून आज जी विचित्र अवस्था आहे या ठिकाणी भारतामध्ये ते होऊ पाहते. जे टेक्नॉलॉजी पूर्णपणे जे तंत्रज्ञान बदलतं तंत्रज्ञान आहे ना, या तंत्रज्ञानाचा उलटा या ठिकाणी जो परिणाम आहे ना, तो व्यक्तींच्यावरती मुलांच्यावरती व्हायला लागलेला आहे. येणाऱ्या पिढ्या कशा उपजतील सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून सद्गुरू सांगतायत की तंत्रज्ञान जरूर तुमचं बदलत असेल, पण या तंत्रज्ञानामध्ये जी माझ्याकडे असणारी जी माणुसकी आहे ना, माझ्याकडे असणारं जे प्रेम आहे, नम्रता आहे, सहनशीलता आहे, हे धारण करण्यासाठी एका योग्य अशा ट्रॅक वरती या ठिकाणी माझा प्रवास चालू ठेवण्यासाठी, सुरू ठेवण्यासाठी संतांच्या शिवाय पर्याय नाही. कारण माझे सुख दुःख फक्त मी संतांच्या समोर या ठिकाणी मांडू शकतो, शेअर करू शकतो. हे आज रिसर्च एक त्यामध्ये जी संशोधन होत आहेत, ती संशोधन यामधून या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयास करत आहेत. एवढंच करूया. जे सद्गुरू सुंदर असा संदेश आपल्याला देत आहेत, संत आपल्याला या ठिकाणी सुंदर असा संदेश देत आहेत, अशा संदेशाचा जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तंतोतंत या ठिकाणी वापर करत राहूया आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सांगण्याचा प्रयास करूया. या एकदा पहा नेमकं हे मिशन काय आहे, संत नेमकं काय सांगतात, आपलं जीवन कशा पद्धतीने जगतात हे त्यांच्या जगण्याकडे बघा आणि मिशनशी जुळा. गुरुच्या चरणावरती या, ज्ञानाची प्राप्ती करून घ्या, त्या निरंकारी परमेश्वराची, या परमात्म्याची प्राप्ती करून घ्या, देवाची प्राप्ती करून घ्या आणि जीवन सुंदर करा. प्रेमानं बोला. जशी अरदास केली होती साधारण ज्ञान परिचारिका रेखा रायजा दिदी सुंदर अशा विचारांची सेवा देतील. त्यानंतर पुढील निवेदनाप्रमाणे प्रेमाने बोला. परम आदरणीय संत जनांनो, प्रेमाने बोला. सत्संगजी सुंदर महात्माजीने आता सांगितलं की मनुष्य कितीही प्रगत असला, कितीही सुशिक्षित असला, तरी तो सुसंस्कृत बनू शकत नाही. सुसंस्कृत बनण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये अध्यात्म येणं फार गरजेचं आहे. मग हे अध्यात्म सत्संगजी आजचं, उद्याचं, परवाचं किंवा कालचं नाही आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी सांगितलेली आहे. मग वेळोवेळी संतांनी जागृत केलं की बाबा रे सासूंची भक्ती कशी करायची, भक्ती कुणाची करायची, तो परमात्मा पाहिल्याशिवाय भक्ती होत नाहीये. साधू संतांनी तो आवाज दिला की आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाहीये. एक देव आहे खरा, माया अटीला पसारा, शरण जावे संत जना, सत्य मानावे निर्गुणा. सासंगी हा परमात्मा एकच आहे. जसं म्हणले की खुदा ने अपने आप को छुपाया, गुरु ने प्रगट कर दिखलाया. सासंगी हा निरंकार परमात्माने, ह्या देवाने ह्या मायेमध्ये लपवून घेतलेला आहे आणि सासंगी सद्गुरू त्या मायेद्वारे सासून त्या प्रभू परमात्माला दाखवतात, त्या प्रभू परमात्माचं दर्शन करून देतात. मग सासंगी भक्तीची सुरुवात साधनाने होते आणि भक्तीचा शेवट हा ब्रह्मज्ञानाने होतो. मग सासंगी तुम्ही आम्ही किती जप तप रक्त वैकल होम हवन केलं तरी फक्त त्या देवाची भाव बनतो, पण देवाची प्राप्ती होत नाही. देवाची प्राप्ती होण्यासाठी सद्गुरूंनाच शरण जावं लागणार आहे. जसं म्हणजे की सद्गुरूशी शरण जाय त्याचे ब्रह्मप्राप्ती होय, न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूंचे पाय. जोपर्यंत सद्गुरू जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ब्रह्मज्ञानाद्वारे ते निरंकार परमात्म्याचं दर्शनच होत नाही. मग आजपर्यंत सासंगी युगाकाला गुरु पीर पैगंबरांनी आवाज दिला. आज निरंकारी मिशनला 97 वर्ष झाली तोच आवाज देत आहे. पण सासंगी आज जग झोपेची समजून सासंगी झोपलेला आहे. त्याला जागृत करण्यासाठी आज निरंकारी मिशनचे संत गावोगावी सासंगी सांगतात की बाबा रे हा परमात्मा अंगसंग आहे, मागे पुढे काही दिशेला भरलेला आहे. जसं म्हणजे की मागे पुढे ब्रह्म दाटे, म्हणती देव आहे कोठे, जयामध्ये जाती येते तया कोणी ना ओळखते, मृग नाभियाचा परिमळ व्यर्थ फिरव रानो मळ, तुका मने ऐसी भ्रांती देव असता नाही म्हणती, ऐसी भ्रांती जाईल केव्हा गुरुकृपा होईल तेव्हा, गुरुकृपा झाल्यावर ब्रह्मसृष्टी दिसे सारी. जोपर्यंत सद्गुरू जीवनामध्ये येत नाहीत तोपर्यंत हा कणाकणातला सासंगी पलापलातला हा सासंगी रोमारोमातला परमात्मा दिसतच नाहीये. हा परमात्मा दिसण्यासाठी सासंगी सद्गुरूंनाच शरण जावं लागणार आहे. आणि म्हणून साधू संतांनी सासंगी सांगितले की देव जवळ अंतरी भेट नाही जन्मभरी. हा परमात्मा इतका जवळ आहे, नव्हे नव्हे तर मी स्वतः एक परमात्मा आहे, सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. सासंगी अहम ब्रह्मास्मी, मी सुद्धा एक परमात्माचा अंश आहे. मनुष्य सासंगी डोळे झाकून सासंगी भक्ती करताय. तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे कैसे आंधळ हे जन गेले विसरून खऱ्या देवा.
सत्संगाची हे डोळे परमात्म्याला बघण्यासाठी दिलेले आहेत, परमात्म्याचं भगवंताचं दर्शन करण्यासाठी दिलेले आहेत. पण आज सत्संगाची तुम्ही आम्ही भक्ती करतोय, सर्वांचा भाव सुंदर आहे, पण तो भाव परमात्मापर्यंत पोहोचण्यासाठी ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. दादा एकच उदाहरण द्यायचं असेल, कारण वेळ खूप पुढे चाललेला आहे. एक सत्संगी व्यक्ती होता, खूप सुंदर देवाविषयी भाव होता, भक्ती सुंदर करत होता. सकाळी उठायचा, आंघोळ वगैरे करायचा आणि देवपूजेसाठी बसायचा. देवपूजेला बसल्यानंतर सत्संगी सगळे देवपूजेला जे साहित्य लागते ते घेऊन बसायचा. खूप सुंदर देवपूजा करायचा, भाव सुंदर आहे, भावामध्ये दुमत अजिबात नाहीये. आणि सत्संगी पूजा करत असताना पूजा झाल्यानंतर हातावरती गंध उघडायचा. गंध उघडल्यानंतर सत्संगाची तो पहिला भगवंताच्या कपाळी लावायचा आणि मग आपल्या कपाळी लावायचा. भाव सुंदर आहे, भावामध्ये दुमत अजिबात नाहीये. पण दुर्भाग्य एवढंच आहे की ती देवाची प्रतिमा पुढे होती, त्या प्रतिमेला सासूची काच होती. तो गंध चंदनाचा, सासूने उघडलेला चंदन, उघडलेला गंध तो देवाच्या कपाळी, प्रभू परमात्म्याच्या कपाळी न लागता त्या काचेवरती लागत होता. सत्संगाची आज तेच दुर्भाग्य आपल्यामध्ये सुद्धा आहे की सत्संगाची आपल्यामध्ये आणि हा परमात्म्यामध्ये हा मायेचा पडदा आहे. पण सद्गुरू सांगतात की बंधन काट मिला विराम. कुठलंही बंधन आहे सत्संगी, या बंधनातून मुक्त करून तुम्हाला या परमात्म्याचं दर्शन करून देतात सत्संगी. एक सद्गुरू मातांचा तो जिकर आहे की जो वेळोवेळी सत्संगाची संतांनी आवाज दिला, तोच आवाज आज निरंकारी मिशनचे संत सासू घेऊन आले. निरंकारी मिशन कुठला पंथ सांप्रदायिक नसून एक आध्यात्मिक विचारधारा आहे, एक आध्यात्मिक क्रांती आहे सत्संगाची. इथं मनुष्याला घडवलं जातं. सुंदर सांगितलं महात्माजीने की देव तर दाखवतात, देवाचं दर्शन तर करून देतात, पण सासूजी मनुष्याला सुद्धा सत्संगाची आज जागा करतात. कारण बाबाजी सुद्धा म्हणून गेले की चलने मी प्रगती नाही, दिशा भी देखनी पडती है. सासूजी महात्माजीने मगाशी सांगितलं की जग चंद्रावरती मंगळावरती जाऊन राहू लागलं, पण त्याच मनुष्याला आज या जगावरती, या धरतीवरती, घरामध्ये, परिवारामध्ये एक मनुष्य म्हणून सासून जीवन जगता येत नाही. आणि म्हणून बाबाजी सुद्धा 50व्या समागमध्ये म्हणून गेले की कुछ भी बनो मुबारक आहे, लेकिन पहिले बस इंसान बनो. सासूंची काही बना, शेतकरी बना, वकील बना, प्रोफेसर बना, डॉक्टर बना, पण पहिलं मनुष्य म्हणून सासून जगता आलं पाहिजे. आणि मनुष्याचं मेन उद्दिष्टच ते आहे की सासू या भगवंताला प्राप्त करणं. आणि मग सासू तुम्ही आम्ही आज प्राप्त केलेलं आहे, ज्यांनी केलेलं नाही सासूंजी आज त्यांचं सौभाग्य आहे. कारण सासूजी जसं म्हणले की आजी सोनियाचं दिनू, वर्ष अमृताचा गणू, हरी पाहिला रे हरी पाहिला. त्या हरीला पाहता येतं, त्या हरीचं दर्शन करता येतं. एक श्रद्धेचा नमस्कार करा आणि त्याच्या बदल्यामध्ये हे ब्रह्मज्ञान घेऊन त्या भगवंताची ओळख करून मग भक्तीला सुरुवात करा. प्रेमाने बोलूया. संतजनो प्रेमाने बोला, सर्वांनी बोला. ज्याही भाविकांना, जे नवीन भाविक आहेत त्यांच्यासाठी ब्रह्मज्ञान प्राप्तीची सोय केलेली आहे. सत्संग हॉलमध्ये प्रथमदा जाऊन बसायचं आहे, त्यानंतर ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर मग प्रसादी आहे, त्यांच्यासाठी स्पेशल मेनू पण आहे. प्रेमाने बोला. यानंतर निवेदन केलं होतं अमर कांबळे महात्मा 1-2 चरणामध्ये अभंग रचना घेतील, त्यानंतर आता सुतारवेंजी आणि आखरी गीतासाठी राहुल महात्मा. प्रेमाने बोला, सर्वांनी बोला. सात संगत प्रेमाने बोला. घेता नाम घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जतील पापाचे, पर्वत जतील पापाचे, पर्वत जतील पापाचे.
पाहिले अपार महापापी दुराचार महापापी दुराचार महापापी दुराचार महापापी दुराचार यानंतर अल्फा सुतारबेनजी जे ब्रँच मुख्य काही निवेदन व विचार ठेवतील आणि त्यानंतर आखरी गीतासाठी राहुल जगताप महात्मा प्रेमाने बोला धन्यवाद. त्या अगोदर सत्कार होईल. आदरणीय साथ समिती मोठ्या प्रेमाने बोला. बघा महात्माची मूर्ती मुंबईवरून एवढ्या लांबून मी आलो. माझा आवाज आता त्यांचं थोड्या वेळ आपण श्रवण करणार आहोत, पण इथे एवढे उपस्थित त्यांचा आवाज कुठंच काही ऐकू येत नाही. साथ संगीतची तर साथ संगीत मोठ्या प्रेमाने बोला. जागृत आहे साथ संगीतची. मग अशीच बहिणीची म्हणल्या जागृत असणं गरजेचं आहे, कारण जो जागत आहे तो पावत आहे, जो सोबत आहे तो खोवत आहे. साथ संगीतची आज विशेष करून सासंजी आपल्याला आशीर्वादासाठी परम आदरणीय सासंजी आणि शिंदे महात्माजी मुखी आणि ज्ञानप्रचारक महात्माजी मुंबई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने युनिटच्या वतीनं सासंगाची आणि या नागरिकांच्या वतीनं त्यांचं स्वागत आणि आभार. आज सुवर्णयोग म्हणावायची काय अडचण नाही सासंगाची, पण दुसऱ्या ज्ञानप्रचारक बहीण जे आपल्या रेखा झाली त्याही उपस्थित आहेत. सासंजी सर्व त्यांचंही सासंगाची सर्वांच्या वतीनं स्वागत आणि आभार. उपस्थित सर्वच जे ज्याच्या ठिकाणी साथसंग त्या ठिकाणी उपस्थित आहेत, इथले सर्व नागरिक साथसंगी उपस्थित आहेत. आज उद्देश हाच होता जास्तीत जास्त की इथल्या नागरिकांना साथसंगीची जे युवा असतील, जे साथसंगीची इथं जास्तीत जास्त साथसंगीची भजन कीर्तन जास्तीत जास्त या ठिकाणी असतं. साथसंगीची ही साथसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत. वेगळं असं काही नाही, पण कधी श्रवण करता आलंच नाही साथसंगीची. आज सद्गुण तो साथसंयोग प्राप्त करून दिलेला आहे साथसंगीची. तर या वेळ तर खूप पुढं जातच असते साथसंगीची, तर वेळ कोणासाठीच थांबत नाही, पण वेळेत सावध होणं गरजेचं आहे साथसंगीची. म्हणून सद्गुरूची अशी कृपा आहे, जे विषय साथसंगीची या ठिकाणी सांगितले जातात, श्रवण करता येतं साथसंगीची. एकच उद्देश आहे की या आणि दानाने करा कल्याण साथसंगीची. कारण पूर्वीच्या संतांनी स्वतः सत्संगच केली, करू नका काही सत्संग करा साथसंगीची. जे पूर्वीच्या संतांनी जी सत्संग केली तेच आज सद्गुरू माताजी साथसंगी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे साथसंगीची. बस वेळेस जागं होऊया आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊया साथसंगीची. तर जो साथसंगीची मानविक तत्व 24 एप्रिल संपन्न होत आहे साथसंगीची, तो सेक्टरमध्ये सांगली सत्संग भवन या ठिकाणी होणार आहे.
सर्व सेक्टरमध्ये एकच सत्संगचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर सासंजी तिथं रक्तदान शिबिर सुद्धा 11 ते 8 या वेळेत होणार आहे. नंतर 6 ते 9 सत्संगचं आयोजन केलेलं आहे. तर सासंजी तिथंही सासंजी जे रक्तदाते आहेत त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त तो उपस्थित राहून रक्तदान पण करायचं आहे. नंतर सत्संगचा सुद्धा आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. तर या जास्तीत जास्त आपण महात्मांच्या इकडे श्रवण करूया आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊया. सासंजी प्रेमाने बोला. निवेदन केलं होतं, पण त्या अगोदर ग्रामस्थांच्या वतीनं परमात्म्याने महात्मा बाळासो जगतापजी स्टेज महात्म्यांचा सत्कार करतील. सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. प्रेमाने बोला. दास पुन्हा एकदा निवेदन ठेवतोय की संगत समाप्तीनंतर सत्संग हॉल बनवडी अल्लामा देवाच्या शेजारचं जे सभागृह आहे त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची सोय केली आहे. त्याही नवीन भाविकांनी त्याही गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे. आणि त्यानंतर दर गुरुवारी सत्संग हॉलमध्येच सत्संग चालते, तरी त्याही ठिकाणी संध्याकाळी गुरुवारी 7 ते 9 या वेळेमध्ये संगीत चालते, तर त्याचाही लाभ घ्यायचा आहे. यानंतर राहुल जगताप महात्मा संयुक्त गीतानं आशीर्वाद प्राप्त करतील आणि त्यानंतर मंगळाचरण स्वयं स्टेज मार्गाचे विचारतो. प्रेमाने बोला. सत्संगती प्रेमाने बोला. आहो हिंदू वा मुस्लिम सिख ईसाई, हिंदू वा मुस्लिम सिख ईसाई, दुनियेच्या या बाजारी, या दुनियेच्या बाजारी माणसामधला पहिला माणूस जागवी मानवतारी, माणसामधला पहिला माणूस जागवी मानवतारी, माणसामधला पहिला माणूस जागवी मानवतारी. हिंदू वा मुस्लिम सिख ईसाई, हिंदू वा मुस्लिम सिख ईसाई, दुनियेच्या बाजारी, या दुनियेच्या बाजारी माणसामधला पहिला माणूस जागवी मानवतारी, माणसामधला पहिला माणूस जागवी मानवतारी. Thank you.